ही 3,500ची यादी आमच्याकडे आली. ही खूप धक्कादायक स्वरूपाची माहिती आम्हाला त्या ठिकाणी लक्षात आली. आणि हेच मतदार जे नगरपालिकेला मतदान करतात आणि परत ग्रामीण भागामध्ये येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये देखील मतदान करतील. आमचं पूर्ण बारीक लक्ष या निवडणुकीतल्या या अशा स्वरूपाच्या दुबारा मतदान आणि ज्यांनी मतदान केलं यांच्या स्वरूपात आमचं खूप बारीक लक्ष हे परवाच्या मतदानाच्या दिवशी असणार आहे. कार्यकर्त्यांना पैसे पकडले त्यांनी पाचाण्याचं उदाहरण दिलं. पाचाण्यामध्ये देण्याघेण्याचा जो प्रकार चालू सर्रास मावळमध्ये चालू असताना निवडणूक ही पारदर्शक कशी काय होऊ शकते? लोकशाहीमध्ये निवडणूक आयोगाने जे अटी नियम घालून दिलेले आहेत त्या माध्यमातून भाजप सेना युतीचे सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी काम करतात. ते या तालुक्यामध्ये निवडणुका होत असताना खऱ्या अर्थाने जनतेने ही निवडणूक आता हातात घेतलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात यांनी किती अशा स्वरूपाच्या लोकांना आमिष दाखवण्याची प्रयत्न केली तरी देखील निवडणूक आता जनतेने हातात घेतलेली आहे आणि 9 तारखेच्या निकालाच्या माध्यमातून ते स्पष्ट होईल. एक लक्षात घेतलं पाहिजे की ज्यावेळेस आदरणीय दादांची रुपलेखाताईंची घटना घडली, राज्याचा एक मोठा नेता गेल्यानंतर आपण सगळेच या राज्यातले एक सर्व मतदार नागरिक कार्यकर्ते हे त्या ठिकाणी आम्ही देखील दुःखात सहभागी झालो. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आम्ही पाळलं की शेवटी राज्याचं खूप मोठं नुकसान झालं. परंतु यांनी दुसऱ्या बाजूला त्याचं राजकारण सुरू केलं. हे चुकीचं आहे. आमचा मुद्दा आज मावळ तालुक्याच्या दृष्टीने आमची ग्रामपंचायत त्या ठिकाणी आमच्या महिला भगिनी नागरिकांच्या घरामध्ये वेळेवर पाणी स्वच्छ मिळतं का, त्या गावाला योग्य त्या पद्धतीचा रस्ता झाला आहे का, त्या गावामध्ये आपण मोठ्या प्रमाणात सौर दिवे लावून गाव सक्षम केलं का. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वात जल जीवन मिशन योजना या ठिकाणी आली, परंतु त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात या तालुक्यामध्ये त्या योजनेचा बोजवारा उडवला गेला. आज खऱ्या अर्थाने पंतप्रधान मोदी साहेबांनी 10वा वित्त आयोग, 11वा वित्त आयोग, 16व्या वित्त आयोगापर्यंत जे कधी ग्रामपंचायतीला थेट त्या ठिकाणी निधी मिळत नव्हता तो मोदी साहेबांच्या माध्यमातून केंद्र सरकारचा थेट निधी आज ग्रामपंचायतीला मिळतो. या ठिकाणी बोगस मतदान होणार नाही किंवा ग्रामीण भागामध्ये 3,500पेक्षा जास्त दुबारा नावं आहेत त्याची यादी देखील आम्ही त्या ठिकाणी दिलेली आहे. आम्हाला मावळ तालुक्याच्या जनतेच्या आशीर्वादाने ही निवडणूक आम्ही सर्व उमेदवार त्या ठिकाणी उभे करून लढवत असताना त्या ठिकाणी कुठेही आमच्या कार्यकर्त्याला धमकावणे, दमदाटी करणे, जे प्रकार चांदखेड गणामध्ये झाला त्या ठिकाणी काय कारवाई करायची ते सरकारी यंत्रणा, पोलीस स्टेशन याच्या माध्यमातून होईल. परंतु आपण निवडणूक लढवत असताना आपण लोकशाही पद्धतीने वातावरण शांत राहून संयमाने या ठिकाणी या निवडणुकीमध्ये सहभाग घेतला पाहिजे. जनतेला या उत्सवाच्या निवडणुकीच्या माध्यमातून मतदानासाठी मोठ्या प्रमाणात आग्रह केला पाहिजे. परंतु आज आमच्या टाकवे गणातील युतीच्या उमेदवार अश्विनीताई कोंडे यांना त्या ठिकाणी रस्त्यावर आंदोलन करावं लागलं का, तर एक गाडी ज्या गाडीमध्ये 12.5 लाख रुपयापेक्षा जास्त रक्कम सापडल्याचं त्या ठिकाणी निवडणूक आयोग आणि सरकारी पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून लक्षात आलं. म्हणजे पैशाचा वापर या तालुक्यामध्ये कोण करतं आहे? जर आपण विकास केला तर आपल्याला पैसे वाटण्याची गरज का पडते? आज प्रामुख्याने ज्यावेळेस अशा पद्धतीने राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या गाडीमध्ये पैसे मोठ्या प्रमाणात सापडतात ते म्हणजे ही निवडणूक आपण कुठल्या दिशेला नेतोय? आपल्याला नक्की याच्यातून काय साधायचं आहे? एका बाजूला आपण काय म्हणतोय अर्थकारण आणि दुसऱ्या बाजूला आम्ही मात्र विकासाच्या मुद्द्यावरच या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही आमच्या प्रचाराचा मुद्दा ठेवलेला आहे. आज मला आपल्याला सांगायचं आहे, खऱ्या अर्थाने राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊंच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात
राज्यामध्ये विकासाचा निधी युती म्हणून येत असताना या ठिकाणी त्या निधीचा उपयोग मोठ्या प्रमाणात जनतेच्या कल्याणासाठी झाला पाहिजे, म्हणून आम्ही त्या पद्धतीने कॅश कलेक्शन मोहिते विठ्ठलवाडीचे जस्ट 2 मिनिटापूर्वी मोहितेवाडी विठ्ठल मोहिते यांच्याकडे कॅश सापडली आणि ती आत्ताच पकडलेली आहे. म्हणजे फक्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या तालुक्यात मोठ्या प्रमाणात पैशाचा बाजार मांडलेला आहे, असा माझा त्या ठिकाणी स्पष्ट आरोप आहे. काल परवापासून ही जवळजवळ 4थी ते 5वी घटना आहे. आमचा कार्यकर्ता सक्षमपणे जनतेचे आशीर्वाद घेऊन या ठिकाणी ही निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करत आहोत. खरं तर देशामध्ये पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वात सरकार आहे.